आज 10 ते 12 हजार शेतकरी त्या भागामध्ये आमच्या द्राक्षाचं पीक आहे, ज्याला आता गर्भधारणा होणार नाही, काडी धरणार नाही. आज आमची अनेक पिकं आहेत त्या ठिकाणी सगळी पाण्याखाली आहेत आणि त्या भागातले त्या तारखेचे व्हिडिओ आहेत जिथं आज त्या ठिकाणी 4-4, 5-5 फूट पाणी होतं आणि मग पाणी पाटानं व्हायला एवढं शेतात पाणी व्हायलं आणि तरी देखील त्या ठिकाणी सरकार म्हणतं की 65 मिलीमीटरपेक्षा जास्त नाही. आमदार अभिजित पाटील आपल्याबरोबर आहेत. त्यांनी कृषी मंत्र्यांची भेट घेतलेली आहे. कृषी मंत्री यांनी आदेश दिलेले आहेत सर्व ठिकाणी ज्या शेतीचं नुकसान झालेलं आहे, ओला दुष्काळ जो आहे तो त्याच्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणे हवालदिल झाला आहे. काय अडचणी आल्यात सगळ्या पंचनाम्याला आणि काय मागणी केली? आत्ता मी माढा तालुक्यामध्ये आपण बघितलं असेल सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितले की 80% जास्त नुकसान झालं आणि खऱ्या अर्थानं आमच्याकडे जास्त पूरबाधित आणि अतिवृष्टी दोन्हीच्या बाजूनं नुकसान झालं आहे. पंढरपूर तालुक्यातलं भाळवणी आणि भंडीशेगाव हे 2 सर्कल त्या ठिकाणी स्कायमॅटच्या चुकीच्या मापानं त्या ठिकाणी वगळण्यात आलेत अतिवृष्टीतनं. म्हणून त्या ठिकाणी आज मी कृषी मंत्र्यांना भेटून त्याचं पत्र दिलं. आता एका चारी बाजूनं त्या ठिकाणी पाऊस पडला आहे आणि मधल्याच मंडलाला पाऊस नाही, हा त्या ठिकाणी तिथल्या शेतकऱ्यावरती माझ्या लोकांवरती अन्याय आहे आणि तो त्या ठिकाणी दूर करावा आणि ते मंडलं त्या ठिकाणी समाविष्ट करावे आणि त्यांना देखील पंचनामे करावे, त्यांना देखील मदत मिळावी. पंचनामे सुरू होते आणि त्या ठिकाणी तिथं अधिकाऱ्यांनी सांगितलं की मंडल बसत नाही आणि मग त्यांच्याकडे जी नोंद होती त्या नोंदीमध्ये त्रुटी होत्या, एरर होता, म्हणून त्या ठिकाणी हे प्रॉब्लेम आहे. तर त्यांनी ते ॲड करावे अशा पद्धतीचे आत्ता मी त्यांना मग चुकी कुणाची? त्या आज एक गोष्ट बघा ना, हे स्कायमॅक सारख्या कंपन्या ह्यांना आता तुम्ही प्रत्येक मंडलात लावायला मशीन्स दिल्यात, त्या मशीन वाऱ्यावर सोडलेल्या आहेत, त्याच्यात कधी दाखवतोय कधी दाखवत नाही आणि मग ह्याच्या भरोशावर जर आज त्या भागातला पाऊस मोजायचा, ह्याच्यापूर्वी पण पाऊस पडत होता त्यावेळेस मोजला जातच होता. मग आज जर तालुकाच त्या ठिकाणी आहे आणि त्या 11 मंडलातली 2 मंडलं वगळून 9 मंडलाला पाऊस आहे आणि मधल्याच भागात नाही, हे शक्य नाही. आणि त्या मग शेतकऱ्याला होतोय आज त्या 26-27 गावाला आणि 10 ते 12 हजार शेतकऱ्याला त्याचा मोठा फटका बसणार आहे. आज 10 ते 12 हजार शेतकरी त्या भागामध्ये आमच्या द्राक्षाचं पीक आहे, ज्याला आता गर्भधारणा होणार नाही, काडी धरणार नाही. आज आमची अनेक पिकं आहेत त्या ठिकाणी सगळी पाण्याखाली आहेत आणि त्या भागातले त्या तारखेचे व्हिडिओ आहेत जिथं आज त्या ठिकाणी 4-4, 5-5 फूट पाणी होतं आणि मग पाणी पाटानं व्हायला एवढं शेतात पाणी व्हायलं आणि तरी देखील त्या ठिकाणी सरकार म्हणतं की 65 मिलीमीटरपेक्षा जास्त नाही आणि मग हा त्या ठिकाणी कुठंतरी त्रुटी दाखवून शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवायचं काम असं होतं असं आम्हाला वाटतं. म्हणून कृषी मंत्र्यांना भेटून निवेदन दिलंय आणि त्यांनी ती समाविष्ट करावा आणि ह्या माझ्या शेतकऱ्यावरती 10 ते 12 हजार लोकांवरती 25-27 गावावरती अन्याय होणार आहे, तो त्या ठिकाणी दूर व्हावा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. सहकार मंत्री म्हणतायत की जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांना सवय लागली आहे कर्जमाफीची, अशा या सगळ्या परिस्थितीत असं वक्तव्य करणं योग्य आहे? एका बाजूनं आपण संवेदनशील राहिलं पाहिजे, एका बाजूनं शेतकऱ्यांनी निवडणुकीच्या आधी कर्जमाफी करावी असं मागितलंच नव्हतं, म्हणलो होतो आपणच कर्जमाफी करू आणि मग आता कर्जमाफी करायची वेळ आल्यावर शेतकऱ्याला जर अशा पद्धतीनं बोलणं हे काय चुकीचं आहे. आणि या बाबतीमध्ये आपण एक विचार करणं गरजेचं आहे की आज आभाळ फाटलंय, महाराष्ट्रात 70-72 लाख हेक्टरवरती त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. आज 300पेक्षा जास्त तालुके त्या ठिकाणी आणि आत्ताची खरी गरज आहे, माझा शेतकरी मरायला लागला आहे आणि त्याला आता त्या ठिकाणी आपण कुठंतरी हे कर्जमाफी आणि अशा पद्धतीनं त्याला दिलासा दिला पाहिजे. जो खचला आहे, मोडला आहे त्याचा संसार, त्याला आता कुठंतरी आधार दिला पाहिजे, हे कर्जमाफ झालं पाहिजे आणि पुन्हा त्याला नव्यानं कर्ज मिळून त्याचं पीक पेरायला, ऊस लागवायला, त्याला त्या ठिकाणी बागा असतील सगळे पेरायला त्याला मशागतीला पैसे उपलब्ध करून दिले पाहिजे, तर तो त्या ठिकाणी पायावर उभा राहील. आज ही मदत ही तुटपुंजी मदत आहे, त्या ठिकाणी आपल्याला पुढच्या काळामध्ये त्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं उभा करायचा असेल तर कर्जमाफी हा एक पर्याय आणि त्या कर्जमाफीनंतर त्याला पुन्हा कर्ज देणे हा पर्याय असल्याशिवाय. मग हे वक्तव्य काय आहेत मंत्र्यांची? जबाबदारी हे वक्तव्य निषेधारी आहे. शेतकरी त्या ठिकाणी आज अडचणीत असताना त्याच्या जखमीवरती मीठ चोळायचा प्रकार करू नये अशी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो. नक्की शेतकऱ्याच्या दुःखावर मीठ चोळण्याचं काम जे आहे ते सहकार मंत्र्यांकडून केलं जाते.
कॅमेरॉन किरण काजे सह सागर साम TV पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.